एका अहमदाबादच्या सावकाराने माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या समाधीवर एक नारळ ठेवलं होतं. नारळ ठेवलं आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय त्या सावकाराला त्याच दिवशी संध्याकाळी सांगितलं, साक्षात्कार झाला, हे नारळ उचल आणि तुकोबारायकडे नेऊन दे. तो सावकार उठला, ते समाधीवरचं नारळ घेतलं आणि देहूला तुकोबारायकडे नेऊन दिलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांकडं बीड जिल्ह्यातले एक देशपांडे आले. बीड जिल्ह्यातले होते ते देशपांडे, बीड जिल्ह्यातले आले. ज्ञानोबारायाला प्रणाम केला, आपली शंका सांगितली. पण ज्ञानोबाराय म्हणले, महाराज आमचं कोर्ट बंद आहे सध्या, इमारतीचं बांधकाम चालू आहे. काहीतरी विनोद म्हणून सांगलं, आमचं कोर्ट बंद आहे सध्या, कोर्ट चालू आहे देहूतलं, तुमचं निवारण तिथं होईल. आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी त्या आचार्यांना तुकोबारायकडे पाठवलं. महाराज ही लोकच होती. ज्ञानोबारायांनी आपल्याकडे धरणेकरी पाठवल्याबरोबर तुकोबारायचे डोळे रडत नव्हते, अंतःकरण रडत होतं. काय ज्ञानेश्वरी उणे काय ताकद. एखाद्या महाराजानं एखादा विद्यार्थी पाठीला गिरगावकराकडे सांगितलं, महाराज आमका आमका श्लोक लिहून द्या, तर गिरगावकराचं अंतःकरण भरून यायला पाहिजे की त्या महाराजांनी त्यांचा शिष्य माझ्याकडं आमका आमकं पुस्तक नेण्यासाठी पाठीला. तो ह्यो सांगतच सुटला, त्याला म्या दिले पुस्तक, त्यानं माझ्याकडे विद्यार्थी पाठीला. अरे येडपड बाळ्या, तू ढेकणाच्या लायकीचा नाहीस, कशाला इतका फुगला तू, बेंडकीवानी फुटून जाशील ना सोमळ्या, तुझी लायकी काय. महाराज या लोकांकडनं आपण शिकून घ्यायला पाहिजे. ज्ञानोबारायांनी धरणेकरी पाठिल्याच्या नंतर तुकोबारायाच्या मुखारविंदातून वाक्य पडावा, माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय त्यांनी माझ्याकडं पाठवावा. आश्चर्य वाटलं आणि दुसरे कौतुक वाटलं. महाराजांनी सांगितलेलं काम करण्याचा योग आपल्या जीवनात आहे, आपण ती सेवा करावी. काय काम आहे, काही नाही, आमकं काम आहे. वा, माझी जीभ थोडीशी जड पडली. आचार्य होते, ते पंडित होते, शास्त्री होते, वेदांतिक होते, पुराणिक होते. पदव्या नाहीत अशा नव्हत्याच त्या माणसाला, पदव्याच संपलत्या, इतक्या प्रचंड पदव्या होत्या. पण जीभ थोडीशी जड पडली. कर 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 असे अभंग लिहिले, 12-13 अभंग लिहिले. तुळशीच्या मंजुळाची माळ गळ्यात घातली आणि त्या अभंगाच्या प्रतीवर नारळ ठेवला आणि ते देऊन टाकलं. हा नारळ अहमदाबादच्या सावकारानं समाधी उठवलेलं नारळ होतं. काय त्यांचा महिमा वारंवार उदाहरण क्रमांक 2 वेळेत करू काम आपण. हे नारळ तुकोबारायांनी गळ्यात हार घातला, तो कागद दिला, त्याच्यावर नारळ ठेवला. पण मोठा माणूस होता. बरीच आमची लोक 10 रुपये देणाऱ्याला नीट बघत पण नाहीत, आणि ज्यांना 1000-500ची नोट देऊन पाया पडी की लगेच कुठले, काय चालू आहे, किती पोरं आहेत, काय करतात पोरं सध्या. वा 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 वा, तुझ्या तोंडात उजडायच्या आधी किडे पडतील. महाराज ही संप्रदायाची वृत्ती नाही, संप्रदायाची वृत्ती नाही. माणसं मारणाऱ्या वाल्याकडे बघत असताना नारदाच्या अंतःकरणात प्रेम 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 प्रेम, आणि देवाच्या मामाकडे पाहत असतानाही त्याच्या अंतःकरणात प्रेम. कंस हा देवाचा मामा होता, तितकीच ह्या संतांची दृष्टी तितकी गोड असते हो, तितकीच. यांच्याकडे गरिबी श्रीमंती हा भाव नसतो, मितूपणा नाही, ती संत असतात. आपल्याकडे वेगळं असतंय. 10-5 रुपये देणाऱ्याला पाया पड, एकच पाय लांबीला. काल माघवारीला गेल तुम्ही, एका कोल्हापूरच्या शिक्षकानं फोटो काढून आणला, मला तो फोटो दाखिला. एका परंपरेतले महाराज होते,
त्यानं असा एक पाय लांबीला आणि व्हॉट्सअप खेळू लागले आणि ते पाया पडे. ते गुरुजी काय पाया पडे नाही. ते म्हणले मी एखाद्या मंदिराच्या दारात बसलेल्या कुत्र्याला नमस्कार करीन पण त्याला नाही करायचा. मी म्हणलो फोटो व्हायरल करू नको, संप्रदायाचा अपमान होत असतो. एखाद्यानं चूक केली तर बाकीच्या सगळ्या लोकायला टचटच बोलत असतात लोक. चांगले शिक्षक होते, माळकरी होते, ते नाही केला. महाराज काय अहंकार. 10-5 रुपये देणाऱ्याला तुम्ही नीट पाया पडू देत नाहीत. संप्रदायातला हो इनेकरी चाललं इनेकरी. सोयरे पिशून समानाची घडे, चित्त परवडे उपकारी, तरीच अंगीकार करील नारायण, बडबडे तो शिनी नेवील. हे सगळे समान वाटले पाहिजे, समान समान. पैठणच्या मालकाला नाली उपसिणारा जितका प्रिय आहे का, पितृदेव जितके प्रिय होते का, पंढरपुरातला जितका प्रिय आहे का, तितके नाली उपसिनार पण प्रिय होते. म्हणून शांती ब्रह्म पदवी हो, म्हणून शांती ब्रह्म पदवी आहे, म्हणून शांती ब्रह्म पदवी. संत संत असतात महाराज. यांच्यातला एक तिळा इतका जरी गुण घेतला ना आपण, जाऊ द्या बाकीचं कुठं काय जाईल, पण विश्वात आपली प्रतिष्ठा वाढते. तिळा इतका जरी गुण घेतला, तिळा इतका. काय लायकी मला सांगा बरं माझी. हा माझ्याकडं 200 कोटीची जरी प्रॉपर्टी असतील, मी जर माळकरी नसतो तुम्ही मला पलंग बसायला टाकला असता का? असे तर लय फिरत असतील भावताल 200-200 कोटीवाले, उसाईन डुकरं फिरल्यावानी. तर कोणी विचारायला त्याला, असतील तुझ्याकडे 500 कोटी, तू पप्याच्या माईला दागिने घेशील, लोकायला काय तू? कोणी विचारायला त्याला, कोण? महाराज या संत काय थोर पण काय थोर महाराज. हे आपला वरचा बडीवारपणा संतांच्या पुढं, देवाच्या पुढं दाखवायचं नाही. देवाला सात्विक लोक आवडत होते. महाराज विदुराच्या घरी स्वतःहून जायचे. उद्धवजी चल विदुरा घर जावी, स्वतः जायचे. सदाचारी पुण्यशील लोक संतांना देवाला आवडत असतात, फुगीर आवडत नसतात. काशी नरेश नावाचा एक राजा होता. काशी नरेश त्या प्रांतातला राजा आहे. त्याच्या इथे महिनाभर आज केलेला पदार्थ पुन्हा 1 महिना होत नव्हता. ही त्याची पद्धत होती गजूभाऊ अंगे साहेब, ही पद्धत होती. आणि सोन्याच्या ताटात भगवान जगन्नाथाला नैवेद्य देत होता बदनेश्वर. पण जगन्नाथाने लहानेसर त्याच्या नैवेद्यातला वास पण घेतला नाही, सुगंध पण घेतला नाही. आणि एक सामान्य झोपड्यात राहणारी, दुसऱ्याच्या घरी दास्यत्व करणारी एक बाई होती. तिचा नियम होता, तिनं खिचडी शिजवायची, खापराच्या ताटात खिचडी ठेवायची, त्याच्यावर तुळशीचं पान टाकायचं आणि ते पाणी फिरवायचं आणि म्हणायची जगन्नाथा घ्या गरिबाचा प्रसाद, आणि त्याच्यावर पात्र झाकून ठेवायचं. 5-4 मिनिटाला पात्र उघडल्याच्या नंतर त्याच्यातली अर्धी खिचडी संपायची. जगन्नाथ खिचडी खात होते तिची. जगन्नाथ जगन्नाथ एक धामापैकी एक चर्चा पसरली. या बाईची खिचडी खातेत, या बाईचे जगन्नाथ खिचडी खातेत, खिचडी खातेत, खिचडी खातेत. बऱ्यापैकी पर्याय आहे, सांगत नाही, वेगात सांगतो. शेवटी काशी नरेशाला तिच्या पाया पडावं लागलं, पाया पडावं लागलं. महाराज तो भावाचा भुकेला आहे. त्याच्याकडे, ह्या संत लोकांकडं, देवाकडं आपली टेकाळेपणा दाखवायचाच नाही. आपल्याला स्वर चांगला असेल तर त्याचे अभंग आळेव, पक्वादाचे बोल भरपूर येत असतील तर श्रद्धेनं त्याचं भजन कर. बाळ्या तुला कीर्तन सांगता येतील तर आवडीनं त्यांचं चरित्र सांग.
हे इतकं आपण करायचं. याच्या व्यतिरिक्त आपण करणं म्हणजे मला असं वाटतंय हे कळसावर पुन्हा मंदिर बांधणं. वरी कळसाव या गाव पण कळसाव फार काय झालं तर लाईट लावू शकता, आता पद्धत निघली म्हणून दिवा तर लावू शकत नाहीत आणि पताका लावू शकतो, धर्म पताका, त्याच्यावर बांधकाम नसतं कळसावर. हे चुकीच्या गोष्टी आहेत. चला सत्कार केला, हेच सांगू लागलो ना. सत्कार केला, सत्कार केल्याबरोबर तो कागद वाचिला. तो कागद तर अभंग प्राकृत होते आणि तो बीड परगण्याचा देशपांडे तो आंघोळ करायचं पण आंघोळ म्हणत नव्हता. ममन स्नानस्व जायते यतम जलाया उष्णोदकशिता. उन्हाळा असेल तर मम स्नानायाम जलो शीतोष्णकः, म्हणजे मला थंड पाणी द्या, मला गरम पाणी द्या असं म्हणत नव्हता. उष्णोदकः शीतोदकः स्नानयामी, म्हणजे त्यानं जीवनात काहीच साधं बोललं नाही. इतका संस्कृतमध्ये बोलणारा व्यक्ती. आणि प्राकृत अभंग पाहिल्याबरोबर तुकोबाराय पुढे कागद आपटून द्याला. आणि काय म्हणे, मी परिसरात फिरत असताना हिऱ्या माणिकाच्या माळा मला घालतेत आणि मला तुळशीची माळ घातली, म्हणजे मंजुळाची माळ घातली, काढून टाकली. त्याला इतकं ध्यानात आलं नसेल की तुळशीच्या एका पानानं माधव झाला बरोबरीचा, रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. काय ताकद आहे त्याच्यात, एका पानात. एक तुम्हाला सांगू का, एकादशी प्रदोष नाही, चुकून बोललो, प्रदोष बी नाही, फक्त एकादशी, वामन जयंती, महाशिवरात्री, नरसिंह, गोकुळाष्टमी आणि रामनवमी या 5 दिवशी नैवेद्यावर तुळशीचं पान चलत नाही. आता आपल्याकडे रामनवमी बऱ्यापैकी लोक धरीत नाहीत, पण रामनवमीच्या दिवशी अन्न निषेध सांगितलं. हे 5 पर्व काळ आहेत आणि 24 एकादशी आहेत. या एवढ्या दिवशी मात्र नैवेद्यावर तुळशीचं पान जमत नाही, कारण त्या दिवशी उपवासाचे पदार्थ असतात. मग हे एवढे लोक 29 दिवस जर सोडून दिले तर तुळशीचं पान टेकल्याशिवाय विश्वातली कोणतीच देवता जेवत नाही. भगवान शिवजी असो, भगवान पांडुरंग परमात्मा असो, ब्रह्मदेव, गणपती बाप्पा, जगदंबा, कोणी असो, तुळशीचं पान इतकं पवित्र. पण ते कळालं नाही त्यांना. त्या तुळशीच्या मंजुळेचा माळ काढून ठेवला आणि काय दिलं म्हणे, मला हे नारळ दिलं. तुम्हाला एक सांगू का, कीर्तनकार असेल, प्रवचनकार असेल, मृदंगाचार्य असेल, गुणीजन म्हणजे वारकरी संप्रदायातला एखादा गायक असेल, त्याला किती पैसे दिलेत त्याच्यापेक्षा त्याच्यावर नारळ दिलं हे महत्त्वाचा विषय असतो. नारळाला श्रीफळ म्हणतात आणि श्री या शब्दाचा अर्थ आहे लक्ष्मी. आम्ही दिलेली लक्ष्मी, श्री स्वरूपातली लक्ष्मी तुम्हाला सफल जावी. तुम्ही जाता जाता आम्ही दिलेलं पाकिट धाब्यावर जेवू नका असं नारळ सांगते. आम्ही दिलेल्या पाकिटाची तंबाखूची पुडी घेऊ नका असं नारळ सांगते. आम्ही दिलेल्या पाकिटाची सिगरेट ओढू नका, चौकून धुपन निघन तुया, चौकून धुपन निघन, जरा हिशोबात राहा. आम्ही दिलेल्या या नारळाची तुम्ही पानपट्टीवर विशिष्ट प्रकारचं पान खाऊ नका. हो, इतका रंगशील, इंचभर जागा राहायची नाही तुही रंगलेली. पानांतरी नुसतं थुतरच रंगत, पण लय बाजूनं रंगशील तू. हे नारळ सांगते बरं. त्याच्या श्रीचा अवतारी आहे, लक्ष्मीचा अधिष्ठानी. आणि लक्ष्मी वायपट ठिकाणी खर्चायची नाही. माणसाची बायको एखाद्या कार्यक्रमाला पाठीत असताना त्याला जर जायला वेळ नसेल, आता तुमच्याकडं 5-4 लोकांच्या पत्रिका आल्या, अण्णाला पाठीत आली, एखाद्याकडं काकीला पाठीत आली, ठीक आहे, काकी वयस्कर आहेत, एकट्या गेल्या काही आल्या, काही विषय नाही. तुम्ही एका ठिकाणी गेले, तुमच्या मंडळीला कसं जाता येईल एकटीला, मग तुम्ही तुमच्या चुलत भावाकडे पाठीतान, भावासोबत पाठीतान, तुमचे चुलते असतील त्यांच्यासोबत पाठीतात. मी सुद्धा तसंच करीन ना. माणसं कोणासोबत पाठीतेत, विश्वासू माणसासोबत. मग लक्ष्मी ही देवाची बायकोच आहे ना.
पैसा कोण आहे? देवाची बायको आहे. 500ची नोट जर पानपट्टीवर मोडली तर त्याला कसं वाटत असन? वा, माझी बायको पानपट्टीवर नेली, वा 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 वा. तुला काल 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 कीर्तनाची 500ची नोट आलती सुमळ्या, जरशी लाज वाटायला पाहिजे. यम इतका हानीन भडव्या, तुला इंचभर जागा सोडायचा नाही, तू लाल करायची इंचभर. महाराज, देवानं आपलं चांगलं करावं अशी आपल्याला अपेक्षा आहे. मग आपण चांगलं वागावं ही देवाला अपेक्षा नसेल का? त्याला पण वाटत असेल ना माझ्या लेकरानं नीट वागावं. महाराज, श्रद्धेनं संपत्ती कमवणाऱ्या मायबापानं मुलगा जर चुकीचा वागला तर मायबाप त्याला आशीर्वाद देत नाहीत. आहा आहा कटा त्याची करीती पितर आणि वंशी दुराचारी पुत्र झाला. हा, शाप देतात माणसं. अरे 72च्या दुष्काळात एक टाइम जेवलो रे, एक टाइम जेवलो रे, धोत्राला गाठी मारल्या रे, तुझ्या माईनं 3 थगडाचं लुगडं नेसलं रे, आणि तू इतके पैसे उधळायला हराम खोरा, तू बरं होणार नाही. तोंडान जरी शाप नाही दिला तर अंतकरण मायबाप शाप देत असते. अंतकरण मग मायबापाला इतका राग येतोय, तो जगाचा बाप आहे ना, त्याला वाटत नाही का आपल्या लेकरांनी चांगलं वागावं? चला, काय सांगत होतो? अपमान केला त्या नारळाचा. नारळ हे फार औदार्य संपन्न आहे, फार मोठं. एक सांगू का तुम्हाला? वैकुंठवासी ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे, आणि त्यांच्या अगोदरचा एका प्रतीक पुरावा ऐकिला. वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरजखेडकर म्हणायचे, आपण जर प्रवासाला जात असेल तर नारळाचं झाड पाहून जा. शुभतेचं प्रतीक सांगितलं, शुभतेचं प्रतीक सांगितलं. आपल्याकडं नवरदेवाला किती हुंडा दिलाय ते सांगत नाहीत, त्याच्यावर नारळ महत्वाचं असतंय. फार मोठी शक्ती आहे त्याच्यात, फार मोठी शक्ती, फार मोठी शक्ती. महाराज, विश्वातल्या प्रत्येक संतांच्या आणि देवाच्या दारात प्रसादाचं काय असेल तर नारळाचा प्रसाद असतो. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं, फार मोठी व्याप्ती. चला, ह्या नारळाचाही अपमान केला, त्या तुळशीच्या हाराचाही अपमान केला, आणि त्या अभंगवाणीचा अपमान केला. मी संस्कृतीने मला काय दिले, निघून गेले. ज्ञानोबारायाकडे आले आणि ज्ञानोबारायांनी साक्षात्कार दिला. महाराज, ते साधा माणूस नव्हता बरं, ज्याला ज्ञानोबाराय दृष्टांत देते ते साधा माणूस कसा असेल? कसं साधा असेल? अहो, किती लोक बेजारीत गणगुळ्या उघडू उघडू. एका दिवशी ज्ञानोबाराय स्वप्नात आले का? तुकोबाराय स्वप्नात आले का? काय सामान्य आहेत का ती लोक? आणि ज्ञानोबाराय साक्षात्कार देतात, त्या अर्थी साधा नाही. आणि ज्ञानोबारायांनी स्वप्नात सांगितलं, तुकोबारायच्या कोर्टातून वापस आलेल्या माणसाला आमच्याकडे थारा नाही, चल होय भंगिऱ्या घरी. भंगिऱ्या तू घरी होय. ज्ञानोबारायनं हाकलून दिलं, आणि तुकोबारायच्या घरी एक साधा व्यक्ती गेला. त्या व्यक्तीचं नाव होतं कोंडोजी. तर कोंडोजीला काय म्हणायचे माहिती का लोक? ए कोंड्या, आमची घागर भरून आण बरं. गरीब होता ना, तो गरीब माणूस होता, गरीब होता. आपल्याकडं पैसावाला मूर्ख का असना, पण त्याला आदरानं बोलल्या जाते, कारण निसर्गाचा नियम आहे, धनवंता लागी सर्व मान्यता आहे. जे पैशाला किंमत असते. हे बा, पैशाच्या विरोधात गप्पा करता येतात. पेट्रोल पंपावर गाडी गेल्यावर त्याला म्हणा, काय करतो रे, इतके पैसे का फुकून घेतो का? तुझ्या मालकाकडे इशिक पेट्रोल पंप आहेत ना, टाक ना याच्यात 9-10 लिटर पेट्रोल. काय तुला पॅरलिस झाला का? या पायपान हानीन त्यो, पेट्रोल टाकायच्या पायपानच हानीन ना त्यो. ह्यो आगावपण आहे का नाही? पैशाच्या विरोधात गप्पा करता येत नाहीत. ज्या पंक्तीवाल्याचं आजचं नाव आहे, यायला पैसेच लागले असतील. ते दुकानदार म्हणला नसेल, पूज्य श्री अग्निसंत माधवबाबांच्या उत्सवामध्ये तुम्ही पंगत करता, माझ्या कोणी फ्री घेऊन जा. दुकानदार फ्री देईन, पण बोर्डावर त्याचं नाव टाकीन. हा, आणि तुमच्या पंक्तीच्या दिवशी तो फ्री कसा देईल? त्याच्या गोळ्या संपल्यात का? पैसेच लागतील. अर्थ नावाचा पुरुषार्थ सांगितला. अहो, पैशावाली माणसं मेल्याव, पैशावाल्याच्या मातीला पैसेवाले जर गेले तर मसन वाट्यात पण अशा उंचीवर बसत येत. पैशावाले माणसं मसन वाट्यात पण भोईला बसत नाहीत. तुम्ही टीव्हीवर मोठाल्या माणसाची अंत्यविधी पाहा ना, मोठाले माणसं भोईला बसत नाहीत, त्याला मसन वाट्यात पण सोपे टाकतात. पैशाला किंमतच आहे, किंमत आहे पैशाला. 15 गाढवं चालली, 15 गाढवं. एका गाढवाच्या पाठीवर माती. कुंभार दादा गाडगे करू लागली, म्हणून नदीच्या कडी सनवटाची माती मस्त घेऊन जाऊ लागली. एका गाढवावर इटी करायची माती आहे, एका गाढवावर वाळू आहे, गंगातली, शुद्ध गंगेतली वाळू. त्याच गंगेच्या कडीची माती 2 गाढवावर. इटकरीला चालली आणि गाडग्याला चालली. 3 गाढव. 15ची पैकी 15 सांगत नाही. एका गाढवावर
बाजाराला गाडगे इकायला चाललेत, संक्रांतीची सुगडी इकायला चाललेत. एका गाढवावर मेथीची भाजी टाकली बाजाराला चालली, एका गाढवावर मिठाचं पोतं टाकलं बाजाराला चाललंय, आणि एका गाढवावर तालुक्याला वायदा चाललाय. ते मंडळ अधिकारी आला, त्यानं वायदा जमा केला. वायदा होता ना पहिला, आणि वायदा कागदाचे पैसे नव्हते न तेव्हा नाणे होते. मग बम पिशवी भरली आणि गाढवाच्या पाठीवर टाकली. मला सांगा, मातुडं नेणारं गाढव नदीच्याकडून हाकलून दिलं की पुन्हा ते घरी जाते. वाळू भरलेलं गाढव एक चपका हाणला आणि दोहेरीचा रटाचा की मालकाच्या घरी जाऊन उभं राहते. मालकीने वाळू काढून घेतली, तिकून चपका आणला की पुन्हा इकडे येते. पण ज्याच्या पाठीवर वायद्याची थैली आहे का, त्याच्या संग एक शिपाई संगच होता. मग ज्या गाढवाच्या पाठीवर पैसे आहेत का, त्या गाढवाला पण सांभाळायला शिपाई असतोय. जरा पैशाच्या विरोधात बोलणाऱ्या गाढवायनं जरा हे डोक्यात ठेवलं पाहिजे. विठाला विठाला सोपी गोष्ट. एका माईला 2 लेकरं, एका माईला 2 लेकरं, एक कमाई करते आणि एक 2 टाइम कचून खाते आणि नुसतं किनगावला फिरायला जातं. याच्या दुकानात त्याच्या दुकानात 7-8 जणाचा चहा पिते. त्या दुकानदाराला कदरून टाकलंय. मायबाप आल्या म्हणते, वा वागा आलास का, ही माई थंडी वाजून तू ह्या अंगावर रग टाकते. आला माय पांढऱ्या पायाचा, माझ्या पोटाला दगड आला असता तर मंदिराची पायरी केली असती. पांढऱ्या पायाचा जन्माला आला, साऱ्या कुळाला दूषण. माय 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 पण किंमत देत नाही चुकीच्या लेकराला. हा, अर्थ संपन्न नाही अर्थ. चला, कोणी बोलत नाही सर्वसामान्याला. दुर्बळाचे कोण ऐके घालो नियामन, दुर्बळाचे कोण ऐके घालो नियामन. गरीबाचं कोण ऐकतो, किंवा दुर्बळाचे कोण जगी मानिती वचन, जगी मानिती वचन, दुर्बळाचे कोण. कोण मानतंय हो दुर्बळाला, कोण विचारतंय. पैशावाल्याच्या विरोधात गप्पा माणसं करतेत, पण पुढून आल्यावर लगेच नमस्कार करतेत. यान साहेब बसानं. हा निसर्गाचा नियम आहे, नियम आहे निसर्गाचा. गरीब माणूस आहे, गरीब माणूस आहे. ह्या बायका पण येडेवानी करतात हो कधी कधी. दम नाही कीर्तन ऐकायला, भागवत ऐकायला, रामायण ऐकायला, पण अजून तुमच्यात पण प्रकाश पडलेला नाही. ह्या पण पैशावाल्यालाच किंमत देतात. संक्रांतीच्या दिवशी यांच्याकडे हळदी कुंखाला आमदाराची बायको यावा, आमदाराची बायको लगेच नवऱ्याला म्हणती, अहो फोन लागा ना तुमचा, साहेबाच्या मंडळी आल्यात, येताना चांदीचं बघू घेऊन या किनगावातून. चांदीचं बघू आणलं आणि वानात हळदी कुंकू देऊन आमदारच्या बायकोला चांदीचं बघू. जिल्हा परिषद सदस्याची बायको आली. अंगाव घेऊ नका, मी रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. मी काय कोणासाठी कपडे शिवायला, मी काय बरी कामाय आहे का नाही. मला मोहत सारी न होईन तर कुठं तुमचं येणू आहे का नाही. लगेच अहो ऐकलत का, आमक्या काकू आपल्याकडे आल्यात, येताना चांदीचं बघू घेऊन या. लगेच चांदीचं बघू. अहो तुम्हाला माहित आहेत का, त्या अमक्या अमक्या वाड्यातल्या आल्यात, त्यांना नाही का हो ते 90 एकर ऊस आहे, येताना गुळाचं ढेकुळ आणा 1 किलोचं गुळाचं ढेकळ. आणि त्याच्या ड्रायव्हरची बायको आल्या शॅम्पूची पुडी दिली. नवऱ्याच्या ड्रायव्हरची बायको हळदी कुंखाला आली तर शॅम्पूची पुडी दिली. मी म्हणलं होंडी होशीन होंडी, तुला नाहाला आणि इचरायला एक केस राहणार नाही डोक्याला, उगा सागर गोटा होईल, होंडी होशील होंडी. आमदाराची बायको आल्यावर सोन्याचं बघू देती, जिल्हा परिषद सदस्याची बायको आल्यावर चांदीचं बघू देती, 80-90 एकरवाल्याची आल्यावर गुळाचं ढेकूळ देती, दरावरची बायको आल्यावर 8 आण्याची शॅम्पूची पुडी देती. आहे का नाही. तुला मेल्यावर पण आंघोळ घालायचं काम पडणार नाही, तू वाहूनच जाशील. विनोद म्हणून नाही ऐकायचं. पैशाला किंमत आहे राजो, किंमत आहे पैशाला. अहो कोंडाची गरीब ब्राह्मण होता, ब्राह्मण आहे, गरीब आहे. काय त्यांचा महिमा वारंवार सांगतोय. गरीब माणूस आहे, गरीब आहे. तुम्ही अजून बी लक्षात घ्या ना. पैशावाले गद का असं ना, तात्यासाहेब आहेत का काय, इथला सोडून बरं कोणी, अण्णासाहेब आहेत का काय, भाऊसाहेब आहेत, काकासाहेब आहेत का,
आणि गरीब भावशाय काय रे असं. ह्या सुद्धा येड्यावानी. द्वारका काकू आल्या आता, अंतिका काकू आल्या आता, मंजुळा ताई आल्या आता, आणि त्या गरीब मंजुळी आहे सकाता त्याची, हो भागीरम तात्याची, अंतिकी आहे. पैसा तेरे तीन नाम, परशा परशु परसराम, धनवंता लागी सर्व मान्यता. गरीब कोंडाजी. पण हा भाव कोणाकडे माहिती का? तुमच्या माझ्यासारख्या पापेकडे, संतांकडे नाही. संतांना सगळी सारखे, सगळी सारखे संतांना. 11 वाजले का? हाव ना राव, वाजले ना. 10 मिनिटात संपितो, उगत त्रास नको. तुमची 14 दिवसाची परंपरा आहे, आपण कशाला एक दिवस येऊन शहाणपणा करायचा आहे का नाही? मर्यादा असल्या पाहिजे. माणसानं काय केलं पाहिजे माहिती आहे का? कोणाच्याही आपल्या इथं लय मोठ्या गायी असल्या आणि लय मोठं पाणी जरी असलं तर आपल्याच अंगणात सडा टाकावा. शेजारणीच्या इकडे 2 तांबे टाकले होती, लगेच म्हणती घेती काय अंगण, घुसती काय इकडं, बस झालं ना, काय समाधी बांधायची का तू इकडं, तू ह्या दारात बसणं. आपण कशाला कोणाच्या शिव्या खायच्या? ट्रॅक्टर किती मागायचं घ्यावं, पण आपला बांधायला किवळीलं पाहिजे, दुसऱ्याच्या रानात नाही घालायचं पाहिजे. त्याचं पडित करायला, पण तिकडं नाही घालावं. कोंडाजी आले, तुकोबरायचं दर्शन घेतलं. आलात कोंडाजी? तुकोबराय कोंडाजी म्हणायचे. हो आलो, जेवायचे. आवले जी मालक, जी मालक, जी काय आहे का ग? अर्ध पानगा आहे मालक. आणि अर्ध पानगा आणि मिठाचा खडा कोंडाजीला जेवायला वाटला. गरीब ब्राह्मण, गरीब गरीब ब्राह्मण. पण तो नशीबवान किती होता महाराज पान. ज्या बाईच्या पायाची माती पंढरपुरातला मालक चाटीत होता, त्या बाईच्या हातची भाकरी खाल भेटली. सामान्य असेल, सामान्य असेल. काही काही बायका किती अधिकारी हो महाराज. विटेवरचा मालक शिकायला सांदीपनींकडे, आणि सांदीपनींची पत्नी विटेवरच्या मालकाला जीव घालीत होती. काय नशिबान बाई असेल होती, काय अधिकारी असेल. काय पुराणातल्या काही काही महिलांचं पाहिलं, अहो किती विदुराची पत्नी अधिकारी असेल. देवानं केळी आणावा, देवानं त्यानं आणलेल्या केळी त्याला सोलून द्यावा, आणि सोलता सोलता भाव इतका उतुजावा की आतला गाभा आपण खाऊन त्याच्याकडे सालटे लांबव. अहो शेळ्या खाईनच सालटे. केळी विकणाऱ्या त्या बागवान असतं ना, केळी विकणार ते दुकानदार, त्यानं इकडे तिकडे मोजून देताना त्या बाजारातल्या शेळ्या येतात आणि 2-3 बंदे केळं घेऊन जातात. आता तिला हाणायला जावं तर दुसरी इकून घडून येते, म्हणजे शेपुड्या काताडे खाईनत. आणि जगाचा मालक अरे जे काय अधिकारच काही काही बायकांचा होता. त्या इतक्या टोकाला गेलेल्या महिला होत्या. आणि जेवण केलं, आणि तुकोबराने विचार केला, काय देवा आपल्याकडे उपरणं नाही, नवद होतर नाही, ब्राह्मण माणूस आहे, ब्राह्मण आहे. तुकोबराने विचार केला, सकाळी वापस सत्कार ज्या ब्राह्मणानं केलाय, ज्या ब्राह्मणानं सकाळी सत्कार वापस केलाय, तो सत्कार ह्या ब्राह्मणालाच द्यावा. तो तुळशीच्या मंजुळेचा हात घातला, तेच अभंगाची प्रतन त्याच्या नारळ ठेवलं, कोंडाजीचा सत्कार केला बुक्का लावून. हारासाठी आनंद वाटला, नारळासाठी आनंद वाटला. कोंडाजीला वाटलं घरी गेल्यावर जर फोडून खाल्लं तर एक टायमाची भाकरीच वाचली. पण अभंग काय करू? कोंडाजी म्हणले मला वाचता येत नाही. काय काळजी करू नका, ती दृष्टी प्राप्त होईल, जा घरी. आणि कोंडाजीनं अर्धीच भाकरी खाल्ल्यामुळं पोट भरलेलं नव्हतं, म्हणून रस्त्यानं जाता जाता तुळशीच्या मंजुळेचा हारच खात राहिले. तो हार दिलेला होता तुकोबरायनं, हारच खात राहिले, हारच खात राहिले. आणि तुळशीच्या मंजुळेचा फार सन्मान करायला पाहिजे, सन्मान करायला पाहिजे. हाराची